तर बागेत आपल्या छान अशा वालीच्या शेंगा की नाही तयार झाल्या होत्या. सकाळी सकाळीच माझं लक्ष गेलं. तर म्हटलं चला आज ह्याच शेंगांची की नाही भाजी करूया. तर आमच्या इथे या शेंगांना वालीच्या शेंगा म्हणतात आणि तुम्ही काय म्हणता ते पण मला सांगा सगळ्यांनी कमेंट करून. तर सगळ्या शेंगा बघा इथे काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत मला मुगाच्या शेंगा आणि कोळीत असतात ना त्या शेंगा पण इथे मिळाल्या. त्या पण काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर ही भाजी आहे ती स्वच्छ करून घेतली, म्हणजे साफ करून घेतली. चूल पेटवली, म्हटलं चुलीवरतीच पटकन करूया कारण लाईट नव्हती आज आमच्याकडे सोमवार असल्यामुळे. इथे राई, जिरं, कांदा, आलं, लसूण घातलं, चांगलं परतून घेतलं. त्यानंतर सगळे मसाले, हळद, तिखट, गरम मसाला, कांदा खोबऱ्याचं वाटप टाकलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर जरा 2 ते 3 मिनिटं परतून घेतले. बटाटे टाकलेले आहेत, त्याच्यानंतर वालीच्या शेंगा आहेत ना चिरलेली ती घातलेली आहे. थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून मस्त अशी ही भाजी की नाही चुलीवरती शिजत ठेवली. एक 5 ते 7 मिनिटामध्ये भाजी तयार झाली आणि त्याच्यानंतर इथे बघा जेवण वाढलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा बेत सगळ्यांनी जरूर सांगा.